बिग न्यूज। चाळीसगाव तालुक्यात वाळू चोरट्याची मुजोरी वाढली आहे। महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी कारवाई करून सुद्धा वाळू उपसा मात्र सुरूच ठेवलाय। तालुक्यातील रहीपुरी वडगाव शिवारात पुन्हा वाळूचे शेकडो ब्रास वाळूचे घबाड पुन्हा दिसून आल्याने महसूल प्रशासन पुन्हा खळबळून जागे झालाय आणि तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना सांगून वाळू जप्त करून कारवाईचे आदेश दिल्याचे समजते। मागे 30 ते 40 ब्रास अवैध वाळू महसूल प्रशासन यांनी जप्त केली होती। असे असताना पुन्हा वाळू चोरटे वाळू चोरी करत असल्याचे समजते। ही वाळू बैलगाडी मारुती व्हॅनद्वारे हे चोरटे नदी पात्रातून एका ठिकाणी ढीग लावून विकत असल्याचे समजते। मागील हप्त्यात मेहुणबारे नदी पात्रातून वाळू चोरट्यांवर मेहुणबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी कारवाई केल्याचे समजते। शहरात नव्याने बांधलेले खरजाई नाक्यावरील पोलीस चौकी जवळच वाळू माफिया यांचे रात्री थांबण्याचे ठिकाण असल्याचे बोलले जात आहे। सदर ठिकाणी वाळू ढिगावर काय कारवाई महसूल प्रशासन करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। एकीकडे चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर झालाय, मात्र वाळू उपशामुळे भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल हे निश्चित। संपादक मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.